सिंधुदुर्गाचे हे बॅनर लागलेत, नक्कीच हे तुमच्याकडे येते। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आता सिंधुदुर्गमध्ये आगमन झालंय। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होत आहे। नौदल दिनाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान सहभागी होणार आहेत। तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने महाराष्ट्र के सिंधुदुर्ग में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति का अनावरण किया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय राजकोट किल्ल्यावरची। स्वतः पंतप्रधान आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। पहिला त्यांचा हा कोकण दौरा। नौदल दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। मनाया जाता है। स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी 1964 ते 67 या काळामध्ये 1664 ते 1667 या काळामध्ये राजकोट किल्ल्याची उभारणी केली होती। या बुरुजावरून खरं तर या संपूर्ण जो समुद्राचा परिसर आहे त्यामध्ये नजर ठेवणं यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती। या बुरुजावरून संपूर्ण परिसराची पाहणी केली जात होती आणि राजकोट किल्ल्यावरच्या याच बुरुजावरून सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा दिसतो। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी देखील दिसून येते। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेला राज्यपाल तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत। तर राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहिली। नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान सध्या सिंधुदुर्गमध्ये आहेत। यानंतर नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी ते तारकर्ली या ठिकाणी जातील। राजकोट किल्ल्याची उभारणी ही 1664 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। आरमाराची उभारणी करत असताना राजकोट किल्ला त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा होता। या बुरुजावरून संपूर्ण परिसरातली पाहणी करता येत होती। तिथे पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर इथल्या काही छायाचित्रांचं प्रदर्शन
पाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला याचं देखील छायाचित्र या ठिकाणी आहे. ते देखील पंतप्रधान या ठिकाणी पाहत आहेत. राजकोट किल्ल्याच्या बुरुजावरून जी पाहणी करण्यात येत होती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आरमाराची उभारणी केली, तर त्याची जी काही छायाचित्र किंवा त्याचे जे काही चित्र आहेत त्याची पाहणी या ठिकाणी पंतप्रधान करतायत. तर पंतप्रधानांचं आगमन झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून त्यांच्या समर्थकांकडून मोदी मोदी असे नारे जे आहेत ते या ठिकाणी दिले जात आहेत. दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. हात उंचावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समर्थकांना या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. तर दुसरी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय. पंतप्रधान या ठिकाणी चित्रांची पाहणी करत असताना तर राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये दाखल झाल्यानंतर मोदी मोदीचे नारे त्यांच्या समर्थकांकडून या ठिकाणी देण्यात आले. त्यांना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. हर हर मोदी घर घर मोदी अशा प्रकारच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोकणामधला हा पहिला दौरा. नौदल दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान आज कोकणामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी त्यांचा पराक्रम याची साक्ष देणाऱ्या राजकोट किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. त्यानंतर या चित्रांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण वैभवशाली असा इतिहास या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. त्याची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. चुकी है बहुत आज का दिन ऐसे समय में जब नौसेना काही वेळातच नौदल दिनाचा कार्यक्रम देखील सुरू होणार आहे. सिंधुदुर्गामधल्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. नौदलाचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नौदलाकडून या विशेष कार्यक्रमाचं आयोजन. काही प्रात्यक्षिकं या ठिकाणी सादर केली जाणार आहेत. नौदलाची ताकद या तारकर्लीच्या समुद्रकिनारी अवघ्या देशाला पाहता येणार आहे आणि त्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता उपस्थित आहेत. सिंधुदुर्गामधल्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. या राजकोट किल्ल्याच्या तीनही बाजूंनी समुद्राचं पाणी आहे आणि तिथूनच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर लक्ष ठेवता येतं. तर याच बुरुजावर धोक्याची सूचना देणारा बावट्याचा स्तंभ देखील आहे, ज्या ठिकाणाहून सिंधुदुर्ग किल्ला देखील दिसतो. पुन्हा एकदा थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडे. नंदकिशोर, काही वेळापूर्वी आपण पाहिलं पंतप्रधानांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. अनेक उत्सुकता होती कारण सिंधुदुर्गच्या कडेला जाणाऱ्या या
किल्ल्यावरती पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काम सुरू होतं. खरं तर या अगोदर सुद्धा मोठ्या संख्येने जे पर्यटक होते त्यांना आतुरता होती की केव्हा हा पुतळ्यांचं अनावरण होणार आणि केव्हा हा पुतळ्यासोबत फोटो आतुरता ही आता संपलेली आपल्याला पाहायला मिळतात. अवघ्या काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच राजकोट किल्ल्यावरती येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलेलं आपल्याला आणि अवघ्या काही वेळापूर्वी आता राजकोटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तारकली बीच निवी डे निमित्त आयोजितच्या प्रात्यक्षिकामध्ये सहभागी होणार आहेत. जवळपास 1 तास नरेंद्र मोदी हे आता तारकली बीचवरती असणार आहे आणि नेव्ही कडून जी कवायत केली जाणार आहे किंवा वेगवेगळे प्रात्यक्षिक केली जाणार आहेत त्या ठिकाणी ते सहभागी ते पाहणार आहेत. जर पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी यानंतर संबोधित सुद्धा करतील. प्रमुख मान्यवरांची भाषणं सुद्धा होतील. मात्र सध्या आता राजकोट किल्ल्यावरून नरेंद्र मोदींचा ताफा हा तारकली बीचकडे निघालेला आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद नंदकिशोर. पुन्हा एकदा तुमच्याकडे या कार्यक्रमासाठी येऊ. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर आता रवाना झाले आहेत. पुन्हा या कार्यक्रमासाठी आपण जाणार आहोत.